खरं तर 50% जास्त मतं आतापर्यंत विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीला बघायला मिळाली होती, तर भाजपला मागच्या 2 निवडणुकांमध्ये तर 30 ते 36% इतकी मतं मिळालेली होती भाजपला। हे मतदान टक्का आता वाढल्याचं बघायला मिळतंय सुरुवातीच्या कलांमध्ये देखील। थेट जाऊया दिल्लीला, आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोनात आपल्या सोबत आहेत। उर्वशी, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा गाठल्याचं बघायला मिळतंय, काय चित्र आहे दिल्लीत? एकदम आणि त्यालाच जोडून आपण बघतोय की ऑलरेडी इथे दिल्ली भाजप ऑफिसला तयारी सुरू आहे। आपण या साईडला लेफ्ट हँड साईडला बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कटआउट आहे। आतमध्ये ऑफिसच्या आत पण गेलो तर तिथे अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे दिल्लीचे चीफ आहेत, दिल्लीचे प्रमुख आहेत, वीरेंद्र सचदेवा, या सगळ्यांच्या कटआउट्स लावल्या आहेत आणि इथे तयारी सुरू झाली आहे। जसं ह्यांना बहुमत आता मिळाली या प्रकाराने। याच्या पहिले आपण बघितलं तर एक काटेकी टक्कर आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये होती। आता पुढे जसं जसं हळूहळू आपण बघितलं, स्वतः अरविंद केजरीवाल जे माजी मुख्यमंत्री होते दिल्लीचे, नंतर आताची मुख्यमंत्री आतिशी आणि बरोबरच त्यांचे जे मंत्री आहेत जसे मनीष सिसोदिया वगैरे, हे सगळे मागे पडताना दिसत होते आणि आता भाजप मोठ्या लेवलवर पुढे आली आहे असं समजून येत आहे। एक आपण ओव्हरऑल प्रपोर्शन बघितलं तर भाजप पुढे होतीये आणि त्याचंच दृश्य आता सध्या दिल्लीच्या भाजप ऑफिसमध्ये पण बघायला मिळत आहे, जिथे लोक मोठ्या प्रमाणाने आता सुरू करतायत, ती म्हणजे तयारी, आपल्या जश्नची, आपला जल्लोषची।